बाकीची तर सगळी कामं आवरली, राहिलेली आहे पोटपूजा. सगळी कामं झाली असंही म्हणता येणार नाही, कारण आपली कामं अशी असतात ना की दिवसभर सरत नाहीत, पण त्यामध्येच वेळ काढ पोटाचाही विचार करायचा आहे. तर गुरुवार आहे, उपवासाचा दिवस. तर शेंगा भाजत ठेवलेल्या आहेत आणि हे घरी आलेले नाही तर तिकडेच मी दही साखर देत आहे. परत मी आज शेंगदाण्याचे लाडू पण बनवलेले आहेत, गूळ टाकून लाडू, दही आणि थोड्याशा शेंगा भाजलेल्या तिकडेच देणार आहे. घरी आले तर निवांत खाल्ले असते, पण म्हणत आहेत काम आहेत, हे आहे ते आहे, आणि या नादामध्ये ते उपाशीच राहतात. कारण त्यांचं असं आहे ना की स्वतःची काळजी अजिबात नाही, ती कामं किती दिवसभर करा आणि 1-2 दिवस उपाशी ठेवलं तरी पण चालतं, असं आहे त्यांचं. तर तिकडंच मी दिलेलं आहे, म्हणजे सगळं पॅक झालेलं आहे. तिने जेवण करून घेऊन जाईल. निवांत तिकडे जेवण होतं आहे असं, म्हणजे अर्ध ध्यान त्या मोबाईलमध्ये आहे, अर्ध ध्यान जेवणात आहे. म्हणजे जेवण कसं झालं मी 10 वेळा विचारते की स्वयंपाक कसा झालेला आहे, तर मग मी खूप छान म्हणत असतो, पण अर्ध लक्ष त्या मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्येच असतो या मुलांचा. जेवण करते वेळेस ना बघायला काहीतरी पाहिजे, असं जेवण करणार नाही आहेत. आणि मी पण इकडे घेतलेले सीताफळ खाण्यासाठी. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण सीताफळ खायला. सीताफळ ही माझं फेवरेट आहे, पण या वातावरणाच्या हिशोबानं सीताफळ किंवा पेरू आपण जास्त प्रमाणात खाल्लं तर तब्येत बिघडू शकते, तरी पण खायचं सोडत नाही आपण, असं आहे. तर इकडं खूप सारे पेरू, सेब हे सगळं आणलेलं आहे, कारण सीताफळ तर आहेत. मी यांना म्हणलेले होते की सीताफळ खूप सारे आहेत, म्हणजे काल आम्ही गावाकडे गेलेलो होतो तर तिकडून दिलेले आहेत ते सीताफळ. खूप जास्त मोठे आणि खाण्यासाठी गोड आहेत, म्हणजे चवीला छान आहेत. म्हणजे सीझनचं फळ छान असतं, पण बाकीचे कोणीच खात नाहीत, कारण सर्दीचा त्रास, म्हणजे दिवसभर पावसात भिजत हिंडतात, त्यामुळे सर्दी खूप लवकर होते यांना. त्यामुळे मी सीताफळ दिलेलं नाही, तरी पण दिनेशने एक सीताफळ खाल्लेलं होतं. आणि नंतर मी पेरू पण घेतले, खूप मोठे पेरू आणलेले दिनेशने. मी तेच म्हणलं इतके मोठे आणले की ते एक म्हणजे सरतच नाही आहे. अर्धच त्यामधलं मी खाल्लेलं होतं आणि बाकीचं ठेवलेलं होतं. परत नंतर मी दिनेशला दिलं. आणि ॲपल तरी तसेच राहिले होते. तर असं ताईनो कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे. आजचा वार शुक्रवार आहे, तारीख आहे 26 सप्टेंबर आणि यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 6 वाजलेले आहेत. सगळेजण उठलेले आहेत, सगळ्यांचं आपापलं सुरू आहे. कोणी आंघोळ करत आहे, कोणी ब्रश करत आहे, कुणाचं काय सुरू आहे. आणि आमचे राजकुमार इकडे बसलेले आहेत आता ॲपल खात, म्हणजे मॉर्निंगला ॲपल खाणं चांगलंही असतं. आणि यांना पण मी देत आहे कट करून. आणि इकडे चहाही मी ठेवलेला आहे. आणि आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस, म्हणजे 5वी माळ आहे. तर सगळ्यांना नवरात्रीच्या परत एकदा खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. आणि एक ताई म्हणत होत्या, ताई म्हणजे हार तू बनवते ना ते म्हणजे गाठी मारून बनवायचा असतो, पण मला जमत नाही, त्यामुळे मी पोहून बनवत असते. त्यांचं आवरलेलं आहे, देवाचे दर्शन घेत आहेत आणि ॲपल वगैरे खायला दिलेलं आहे. दिनेश पण आंघोळीला जात आहे. तर मॉर्निंगला सगळ्यांची आपापली घाईगडबड सुरू असते आणि माझं किचनमध्ये सुरू असतं. तर ॲपल फक्त 2च पोळी घेतलेली म्हणत आहेत, फक्त चहा दे, मला जायला लेट होत आहे. पण जोरदार पाऊस चालू आहे आणि लाईट पण गेलेली आहे. तेच म्हणत आहे आता कसं जाणार आहे पावसामध्ये, तरी पण म्हणत आहे पाऊस असो ऊन असो कसंही असो वातावरण, गॅरेजला तरी जायचं असतं 6 वाजता. तर तेच म्हणत आहेत चहा दे, लवकर जायचं आहे मला. म्हणजे पाऊस आता किती वेळ राहील काय माहिती. जोरदार पाऊस चालू आहे, रात्रभर पाऊस पडला. 2 दिवस छान वातावरण होतं, ऊन पण होतं. मला वाटलं पाऊस गेला आता, पण नाही गेला. आज रात्रभर इतका पाऊस की सगळीकडे पाणीच पाणी थांबलेलं आहे. दारासमोर नदी दिसत आहे, असं झालेलं आहे आता. तर इकडं बघू शकता थोडासा आता दिवस दिसत आहे. म्हणजे या वातावरणामुळेही ना असं वाटतं दिवसभर की दिवस निघतच नाही, म्हणजे सूर्यदेवता दर्शन देतच नाही, ऊन पडतच नाही. एकदम असं असतं ना अंधारी असं वाटतं. 6 वाजता पण बघू शकता खिडकीतनं बाहेर असंच वातावरण आहे. आज दिवसभर असंच होतं. तर इकडे ब्रेड आणि चहा सगळ्यांसाठी मी दिलेला आहे. ॲपल पण खाल्लेले सगळ्यांनी. आणि हे गॅरेजला गेलेत पावसात भिजत. जोरदार पाऊस चालू आहे. पाऊस ना 9-9:30 वाजेपर्यंत असाच होता, त्यानंतर थोडासा कमी झालेला आहे. आता मी इकडे करत आहे स्वयंपाक. तर आज मी बनवत आहे आंबाड्याची भाजी, म्हणजे खास करून आज अंबाबाईसाठी आंबाड्याची भाजी बनवत आहे. आंबाड्याची भाजी आणि भाकरी याचा नैवेद्य एक दिवस दाखवला जातो. एक ताई म्हणत होत्या, ताई तू इतकी देवाची पूजा वगैरे करते, तुला हे कसं माहीत नाही की देवीचा उपवास असतो 9 दिवस. तर ताईनं इकडं नैवेद्य दाखवतात. म्हणजे ज्यांचा उपवास आहे त्यांच्या घरी, म्हणजे सगळे पूर्ण घरचं घरबार काही उपवास करत नाही, कोणीतरी एखादे करतं त्यामधलं. आणि त्या दिवशी जेही फराळ बनतो किंवा जेही स्वयंपाक बनतं ते नैवेद्य दाखवतात. मी बघितलेलं आहे. आता आईच्या घरी मी बघितलेलं आहे, स्पेशल आईसाठी म्हणजे अंबाबाईसाठी कधी धपाटी बनवली जाते, कधी आंबाड्याची भाजी भाकर बनवली जाते. दररोज एक वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक बनला जातो. तर आता तुम्ही म्हणत आहात की देवीचा उपवास असतो, तर तुला असं कसं समजत नाही की तू दररोज देवीला असं स्वयंपाक करून नैवेद्य दाखवते. पण इकडे दाखवतात म्हणून मी दाखवते. आता व्यक्ती एखाद्याला बघूनच करत असतो, आपल्याला अगोदरच माहिती नसतं की कशा पद्धतीने काय केलं जातं. तर इकडं अशा पद्धतीने करतात म्हणून मी पण करत असते. तरी पण कुठं चुकतं तिथं तुम्ही सांगता, मला छान वाटतं. म्हणजे सगळीकडे थोडेसे रूल्स वेगवेगळे असतात.
असतात, पद्धत वेगवेगळी असते, त्यामुळे असं होतं. तर असं ताईंनो, आता मी इकडे बनवत आहे आंबाड्याची भाजी. तर खाली गेलेले होते प्लॉटामध्ये आणि खूप चिखल झालेले, एक पाय काढत आणि एक पाय घालत मी अशा प्रकारे त्या प्लॉटामध्ये जाऊन ही भाजी घेऊन आलेली आहे. म्हणजे खूप चिखल झालेला आहे आणि पाणी थांबलेले, त्यामुळे ना जसं पाऊल ठेवलं पूर्ण पायमध्ये जात आहे. तर फुलं पण थोडीफारच मला आज भेटलेली आहेत, म्हणजे हार बनवण्यासाठी. म्हणजे मॉर्निंगला लवकर येतात ताई आणि फुलं घेऊन जातात शेजाऱ्यांच्या ताई. मला माहितीही नसतं, मी आतमध्येच मधली कामं आवरत असते आणि लवकर येऊनच फुलं घेऊन जात आहेत. त्यामुळे ना आजकाल मला फुलं पण भेटत नाही आहेत, कारण सगळ्यांच्या घरामध्ये आता घटस्थापना झालेली आहे. सगळ्यांना म्हणजे ते हार वगैरे बनवण्यासाठी फुलं सगळी घेऊन जात आहे. झाडाला एकही फुल राही ना, फक्त शोधून शोधून म्हणजे शेंड्याला होते 4-3 फुलं मी घेऊन आलेली, आंबाड्याची भाजी घेऊन आलेली आहे. अगोदर मी बनवणार आहे स्वयंपाक, मग त्यानंतर पूजा करणार आहे. म्हणजे स्वयंपाक झाला की मग नंतर मला कोणी डिस्टर्ब करणार आहे, निवांत शांतपणे मी पूजा करते. नाहीतर काय होतं ना, पूजा अर्धवट होते, स्वयंपाक अर्धवट होतो, एकही काम माझं व्यवस्थित होत नाही. म्हणून मी अगोदर किचनची कामं आवरत आहे. तर इकडे हिरव्या मिरच्या मी भाजून घेते भाजी टाकण्यासाठी, म्हणजे आंबाड्याच्या भाजीमध्ये हिरव्या मिरचीचा फ्लेवर छान येतो. आणि इकडे हरभऱ्याची 1 ते 1.5 वाटी डाळ मी धुवून शिजत ठेवलेली आहे. कुकरला 3 शिट्या झालेल्या आहेत, परफेक्ट चणा डाळ शिजलेली आहे. आता यामध्ये आंबाड्याची भाजी आपल्याला एकदम बारीक चिरून टाकायची आहे आणि आणखीन 1 शिट्टी द्यायची आहे, म्हणजे या डाळीसोबत हे जी भाजी आहे ना छान शिजली जाते आणि छान एकजीव पण होतं. तर इकडे आंबाड्याची भाजी एकदम बारीक चिरून घेत आहे आणि पावसाने एकदम स्वच्छ पानं धुलेले आहेत. एकदम जोरदार पाऊस आहे, बघू शकता तुम्ही. एकदम स्वच्छ भाजी धुवून निघालेली आहे. तर भाजी आणली आणि एकदम बारीक मी चिरून घेतलेली आहे आणि या कुकरमध्ये टाकून या डाळीसोबत 1 शिट्टी द्यायची आहे. आणि हिरवी मिरची पण छान भाजलेली आहे, म्हणजे मिरची भाजत आली ना तेल टाकायचं, खूप छान भाजल्या जातात. आणि खास करून आंबाड्याच्या भाजीमध्ये लाल मिरची पावडर टाकायची आणि हिरवी मिरचीचा फ्लेवर या भाजीत खूप छान येतो. इकडे कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि इकडे भाजी पण मी सगळी कुकरमध्ये टाकलेली आहे. थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे आणि कुकरला 1 शिट्टी देऊया, म्हणजे एकदम परफेक्ट ही भाजी शिजली जाते. आणि आंबाड्याची भाजी सगळ्यांची फेवरेट आहे, खूप आवडते, मला पण ही भाजी खूप आवडते. आणि ही भाजी आपण वेगवेगळ्या डाळी टाकून बनवू शकता, जसं साबूत मूग आहेत, मुगामध्ये ही भाजी खूप छान बनते, किंवा अख्खे मसूर किंवा मुगाची डाळ, कशाची डाळ आपण घेऊ शकता. सगळ्या डाळीमध्ये भाजी खूप छान बनते. तुरीची डाळ पण घेऊ शकता, पण मी इकडे चणा डाळीमध्ये भाजी बनवत आहे. आणि इकडे 2 मी मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले, साल काढून कांदे धुवून घेते. कशासाठी, तर थोडासा भात राहिलेला आहे रात्री बनवलेला, म्हणजे गुरुवार आहे म्हणून मी थोडासा जास्त बनवला. मी विचार केला की सगळेजण घरी जेवण करतील, पण देवीपाशी जेवण करून आलेले होते म्हणून भात तसाच राहिलेला आहे. तर आता त्या भाताला मी गरम करून देणार आहे. त्यासाठी ते मोठे 2 कांदे मी घेतलेले आहेत आणि लसूण सोलून घेत आहे. म्हणजे आता भाजीला टाकण्यासाठी खूप जास्त मला लसूण लागणार आहे, म्हणजे या भाजीला थोडासा लसूण जास्तच पडतो, टेस्ट छान येतो लसणामुळे. तिकडे लसूण मी सोलून घेत आहे. म्हणजे मॉर्निंगला मला लसूण सोलणं खूप म्हणजे वेळ खाऊ काम वाटतं, कारण भरपूर वेळ जातो लसूण सोलण्यासाठी. जेव्हाही वेळ भेटतो ना त्यावेळेस मी लसूण सोलून ठेवते, पण आज सोललेला नाही आहे. तर इकडं लसूण मी सोलून घेतलेला आहे, फक्त 1 गड्डा सोलून घेतलेला आहे, बाकीचा तसाच ठेवला. आणि यावेळेस लाईट पण गेलेली आहे, म्हणजे मॉर्निंगपासून लाईट आलीच नाही आणखीन. तर इन्व्हर्टरवरती मी हे मिरच्या वाटून आणलेल्या आहेत. म्हणजे छोटं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये व्यवस्थित वाटलं जात नव्हतं, परत मी मोठं घेतलेलं आहे, कारण मिरच्या पण जास्तच होत्या. तर एकदम बारीक अशी हिरवी मिरची पेस्ट मी करून आणलेली आहे. आता कोथिंबीर मी इकडे बारीक चिरून घेते, कांदे चिरून घेते, म्हणजे भाती संग मी फोडणी टाकणार आहे, भाजी बनवणार आहे. म्हणजे आणखीन टिफिन वगैरे मी दिलेलं नाही आहे. तर दिनेश गेलं आहे गॅरेजला, येईपर्यंत मी आंबाड्याची भाजी आणि भात गरम करून ठेवते, म्हणजे मॉर्निंगचं सगळ्यांचं होईल. मग त्यानंतर जे आहे ना भाकरी वगैरे जी मला बनवायचं आहे ते मी नंतर बनवणार आहे. तर इकडे कांदाही मी चिरून घेतलेले, म्हणजे 2 मोठ्या आकाराचे कांदे मी चिरून घेतलेले. थोडासा या भातामध्ये कांदा जास्त असला ना खूप छान बनतो. आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 8 वाजलेले आहेत आणि दिनेशचं कॉलेज सुट्टीच आहे, म्हणजे 3-4 दिवस झालं दिनेश घरीच आहे. कशामुळे, तर पावसामुळे. पाऊस खूप आहे, सगळ्या नद्या भरून आलेल्या आहेत आणि ब्रिजवरून पाणी जात आहे, त्यामुळे एसट्या बंद आहेत. इकडं 3-4 दिवस झालं दिनेश घरीच आहे, गॅरेजला जातो, घरी येतो, हे जरा चलत असतात दिवसभर पावसामध्ये. तर इकडं कांदे मी चिरून घेतलेले आहेत, लसूणही वाटून घेतलेलं आहे, म्हणजे जे फोडण्या बनणार त्या हिशोबाने इकडं सगळं मी तयारी करून ठेवलेली आहे. आणि हिरवी मिरची मी वाटीत काढून घेते, म्हणजे इतकी मिरची लागणार, म्हणजे इतकी हिरवी मिरची पेस्ट लागणार नाही. यामधले 1 ते 2 चमचे मी टाकणार आहे, बाकीची उचलून फ्रीजमध्ये ठेवते. आणखीन कुठली भाजी बनवली त्यामध्ये टाकण्यासाठी छान लागते, किंवा आपण याचा ठेसा बनवू शकता. म्हणजे मिरच्या मी तेल टाकून छान भाजून घेतले, त्यामध्ये फक्त आलं, लसूण आणि थोडीशी जिरे किंवा शेंगदाणे हे टाकून आपण हे वाटू शकता. भाकरीसोबत खूप छान लागतो हा ठेसा.
तर इकडं डाळ आणि हे जी भाजी आहे ना एकदम परफेक्ट शिजलेली आहे. तर यामध्ये मी हळदी पावडर टाकलं, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. यामध्ये आंबटपणा असतो ना, त्यामुळे थोडीशी हिरवी मिरची पेस्ट जास्त टाकायची, म्हणजे आंबट तिखट ही भाजी खूप छान लागते. आणि इकडे थोडंसं मिक्सरचं भांडं घेऊन पाणी टाकलेलं आहे. थोडंसं पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे भाजी खूप थिक वाटत आहे. तर थोडंसं मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं. तर बघू शकता एकदम मस्त अशी भाजी बनलेली आहे. तर राहिलेले मेन काम म्हणजे तडका द्यायचं. तडका दिल्यानंतर ही आंबाडीची भाजी बनून तयार होते. आणि मॉर्निंगला लाईट नव्हती आणि आत्ता आलेली आहे. तर मला अगोदर देवासाठी पाणी भरून घ्यायचं, परत लाईट गेली की मग खूप पंचायत होते. मग पाणीच देवासाठी, म्हणजे बाकीचे हंडे भरलेले आहेत पण सगळं पाणी जे आहे ना, म्हणजे आता अनसूट पाणी देवासाठी मी भरून घेते. तर एक हांडा मी धुवून घेतला, म्हणजे यामध्ये पाणी होतं, पाणी मी बकेटात ओतलेलं आहे. हांडा रिकामा करून घेतला, धुवून घेतलं आणि इकडं भरत ठेवलेलं आहे. आणि इकडे ठेवलेली कढई, मी कढईमध्ये तेल घेतलेले. तेल जोपर्यंत गरम होतं तोपर्यंत हांडा उचलून मी खाली ठेवते भरलेला आहे. म्हणजे संग ही कामं होत आहेत आणि वेळेत करणं गरजेचंही आहे, कारण नंतर लेट झाला की मग लाईटही राहत नाही, सगळी पंचायत होते. तर इकडे आता परत मी वरोल बंद केलेलं आहे. तर झालेलं आहे पाण्याचं काम, तोपर्यंत तेलही गरम झालेलं आहे. तर यामध्ये मी मोहरी टाकली, मसाला डब्यामध्ये मोहऱ्या संपलेले तर तेही मला काढायचं आहे. नंतर अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, लसूण टाकलेला आहे. परतून घेऊया, म्हणजे या भाजीला फक्त लसूण टाकायचं आहे, कांदा वगैरे टाकायचा नाही. लसणाचा फ्लेवर या भाजीमध्ये खूप छान येतो. तसं तर या भाजीला फोडणीच टाकत नाही, तर आई करत होती आंबाड्याची भाजी फोडणीच घालायची नाही, तशीच भाजी खायला खूप छान लागते. तरी पण मी इकडं तडका देते. नंतर मी कढीपत्ता, थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे. फोडणी तयार झालेली आहे. आता टाकूया यामध्ये ही जी मिक्स केलेली भाजी आहे ते टाकूया आणि छान मिक्स करूया. आणि हो, यामध्ये मसाले वगैरे काही टाकायचे नाहीत. या भाजीला स्वतःचा टेस्ट खूप छान असतो. वेगळे मसाले वगैरे टाकले ना, त्याचा फ्लेवर यामध्ये एक वेगळाच येतो, टेस्टच बदलतो भाजीचा. त्यामुळे कुठलेही मसाले यामध्ये टाकायचे नाही आहेत. तर इथं छान मी फोडणी दिलेली आहे, मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी गॅस बंदच केलेला आहे, कारण आता भाजी ही अशीच छान लागते लपटप, म्हणजे जास्त थिक झाली तरी पण खावंशी वाटणार नाही. आणि वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता जी भात राहिलेला आहे ना, ते भात मी गरम करून घेत आहे. थोडंसं मी एका वेगळ्या भांड्यात ते काढून ठेवलेलं होतं. तर सगळाच भात मी तर मोकळा करून घेतलेला आहे छान. आणि बाकीची तयारी तर मी करूनच घेतलेली आहे. फक्त आता भाताला मला तडका द्यायचा आहे. म्हणजे जेव्हाही राहिलेला भात असतो ना, म्हणजे रात्रीचा भात उरलेला जे असतो ना, असं गरम करून घ्यायचं. म्हणजे भरपूर कांदे टाकून गरम केला, खूप छान लागतो हा भात. मुलांना तरी खूप आवडतो, मुलांचा फेवरेट असतो. तर इकडं कढई घेतलेली आहे मोठ्या आकाराची, त्यामध्ये घेतले 2 चमचे तेल. आणि मसाला डब्यामधली मोहरी संपलेली आहे, तर अगोदर मी मोहरी काढून घेते. म्हणजे मी फोडणीमध्ये मोहरी टाकते याचा टेस्ट छान येतो. म्हणजे तेल गरम झालं की आणि तेही समजतं आपल्याला. जिरं टाकल्यानं काय होतं, तेल गरम झालं की तितकं समजतं नाही, जिरं करपायला लागतं. मोहरीनं म्हणजे एक वेगळाच टेस्ट येतो त्या फोडणीला. मोहरी टाकल्याशिवाय मी कुठल्याही भाज्या बनवत नाही किंवा भात तुम्ही बघत असता मी काहीच बनवत नाही. तर इकडे अर्धा चमचा मी मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली, मी अर्धा चमचा जिरं टाकलं आणि काही खडे मसाले पण टाकले. एक तेजपत्ता, एक दालचिनी तुकडा टाकलेला आहे आणि 2 लवंग टाकलेले आहेत. ते छान तडतडल्यानंतर मी यामध्ये कांदा टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. परतून घेऊया. हलकासा कांद्याचा कच्चेपणा गेला, म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं नाही, हलकासा कच्चेपणा गेला की यामध्ये मी हळदी पावडर, धना पावडर टाकलेला आहे. आणि इकडं भातामध्येच थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कारण फोडणीमध्ये टाकल्यानंतर फोडणी करपू शकते, म्हणून मी डायरेक्ट भातात टाकलेला आहे. आणि आता हा भात आपल्याला फोडणी टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. खूप छान टेस्टी भात बनून तयार होतो. यामध्ये आवडीप्रमाणे डाळ व शेंगदाणे हे पण टाकलेलं छान बनतो, एकदम नाश्ता जसं सुशेला पोहे बनवतो ना तशाच प्रकारे. पण मी तर दुसरं काही टाकलेलं नाही आहे. छान परतून घेऊया फोडणीमध्ये आणि वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे. तर इकडं भाजी आणि भात बनलेला आहे. थोडासा लेट झालेला आहे, म्हणजे मी दररोजच्याच वेळेत उठलेली आहे, पण नंतर मला काहीच काम करायचं मन नाही, निवांत मी बसलेली होते. काय करू, दररोज तेच करून कंटाळा पण येतो. कधी कधी वाटतं की असू दे आता नंतर करूया, आणि त्या नादामध्ये खूप लेट होतं. तसं झालेलं आहे. 8-8:30 वाजलेले होते तेव्हा कुठं भाजी आणि भात बनवून तयार झालं आणि बाकीचा स्वयंपाक तरी राहिलेलाच आहे. आणि इकडं मांजराला दूध द्यायचं आहे, बॉटली आणलेली आहे, ते पण मी थोडंसं पाणी टाकून ठेवते आणि दिने जात वेळेस त्यामध्ये दूध टाकणार आहे. आणि इकडे चहा पण बनलेला आहे, म्हणजे दूध आलेले, दूध गरम झालं, चहा बनवला. आणि इकडं थोडीशी खीर राहिली होती, काल मी खीर बनवलेली होती, तर ती खीर मी उचलून फ्रीजमध्ये ठेवली आणि खूप थिक पण झालेली आहे. तर मी काय केलं, थोडंसं पाणी आणि दूध टाकलेली, साखर टाकलेली आहे आणि खीर गरम करायला ठेवलेली आहे. म्हणजे आता मॉर्निंगला सगळ्याचा, म्हणजे आता भात आणि भाजी बनवली त्यासोबत खीर पण
पण देणार आहे. आणि मी चहा घेतलेला आहे मॉर्निंगचा. आणि इकडे दिनेश आलेला आहे तर जेवण करायला, तर दिनेशला खीर पण दिलेली आहे आणि इकडं भात आणि भाजी ते पण घेत आहे. म्हणत आहे मम्मी खीर खूप छान लागत आहे, खूप छान बनलेली आहे खीर. आता मी परत त्याला थोडंसं गरम केलेलं आहे. आणखीन पूजा झालेली नाही, तर आता मी देवीची पूजा करते. म्हणजे अगोदर मी स्वयंपाक केला, थोडासा लेट झाला. जसं मी तुम्हाला म्हटलं की थोडा वेळ मी निवांतच बसलेली होते. म्हणजे मोबाईल हातात घेतला आणि बघत बसला, त्यामध्ये आपल्याला म्हणजे भानच राहत नाही किती वाजले आणि काही नाही, वेळ पटकन जातो. तसंच झालं होतं. मॉर्निंगलाच आज मोबाईल बघत बसलं थोडा वेळ, 1 अर्धा तास, आणि त्यामध्येच वेळ भरपूर गेलेला आहे. तर असं आता इकडे मी अगोदर हार बनवून घेते. तर बांधून हार तर जमणार नाही, मी इकडं बघूनच हार बनवलेला आहे. आणि हो, वेगळी फुलं मला भेटलेली नाही आहेत. दररोज मी स्वासिकच्याच फुलाचा हार बनवत आहे, कारण झेंडूची फुलं आहेत ती खूप मोठी आहेत. त्याचा हार बनवला तर फुलारीमध्ये तितका व्यवस्थित बसणार नाही, कारण जड असतो. परत कारुळ्याची फुलं काही मला भेटलेली नाहीत कुठंही इथं, त्यामुळे फक्त हेच फुलाचा हार मी बनवलेला आहे. आणि इकडं पंतीमध्ये भरून मी तेल टाकलेलं आहे, म्हणजे उद्यापर्यंत चालतं हे अखंड ज्योत. आणि इकडं समया मी प्रज्वलित करून, म्हणजे आरत्या प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत, दीप प्रज्वलित करून घेतलेले आहे देवापाशी. आणि म्हणजे आज ना मला बोलणं व्यवस्थित येत नाही, कारण का तोंडामध्ये पूर्ण फोडा आलेले आहेत. आता कशामुळे झालं काय माहिती, व्यवस्थित बोलताच येत नाही, बोबडं बोलणं येत आहे. तर थोडंसं इग्नोर करा. तिकडे हार मी फुलारीला घातलेला आहे, घटाला पाणी घातलेलं आहे, हळदी कुंकू लावून पूजन केलेलं आहे, देवांची पूजा केलेली आहे. म्हणजे देव तर उचलायची मी जागेवरच पूजा केलेली आहे. धूप लावलेले, दिवे लावलेले आहेत. आणि देवासमोर मी साखर, बदाम, शेंगदाणे हे सगळं ठेवलेलं आहे. जेव्हा नैवेद्य बनेल, नैवेद्यही मी दाखवते. म्हणजे आज खास करून देवीसाठी आंबड्याची भाजी आणि भाकरी बनलेला आहे. तर इकडं साखर ठेवलेली आहे अगोदर मी. आणि आता तुळशीपूजन, उमरापूजन करून येते आणि मग देवीची आरती करून घेते. तर झालेली आहे पूजा, आता आरती करून घेऊया. तर या सगळेजण अंबाबाईची आरती करायला, तर आरती मी करून घेतलेली आहे. दिनेश इकडे टिफिन भरून घेत आहे. आणि अगोदर आरती केली, नंतर मी कापूर ओळून घेतलेला आहे. घंटी वाजून घेऊया, मनोभावी देवीचे दर्शन करून घेऊया. तर असं ताईनं आता यासोबत या व्हिडिओला इथे साईन करते. बाय बाय, टेक केअर.